एका भावाने टाळी मागितली होती. दुसरा भाऊ टाळी द्यायला तयार झाला होता. बातम्या रंगल्या, चर्चा घडल्या, मुहूर्त ठरला. उद्धव ठाकरे म्हटले, तुमच्या मनात जे आहे तेच होईल. फिसकटलं कुठं? वांद्र्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक होते आणि याच बैठकीतून दोन्ही भाऊ दोन टोकाचे झालेत यावरती शिक्कामोर्तब होतं. राज ठाकरेंनी भाऊ उद्धव ठाकरेंची साथ सोडून पुन्हा भाजपकडे जाण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे अगोदरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याविषयी सूचक वक्तव्य का केलं आणि ते सूचक वक्तव्य केल्यानंतर दोन्ही भाऊ परदेशात निघून गेले. आल्यानंतर दोघेही युतीवरती काहीही बोलले नाही. उद्धव ठाकरेंनी फक्त हिंट दिली, जे तुमच्या मनात आहे तेच होईल. हे सगळं घडत असताना राज ठाकरेंच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे, उदय सामंत, देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर येत होते. जेव्हा जेव्हा राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांना भेटायचं होतं ते वर्षा बंगल्यावर जात होते. मात्र गेल्या 8 दिवसांपूर्वीची झालेली भेट ना वर्षा बंगल्यावर झाली ना शिवतीर्थवर झाली. ती झाली वांद्र्यातील हॉटेल ताजलँडमध्ये. आता यामुळेच प्रश्न तयार असा झालाय की ही झालेली भेट फक्त गुगली आहे की राज ठाकरे खरोखर भाजपासोबत जाण्याचा विचार करतायत? तुम्हाला काय वाटतंय? राज ठाकरेंनी भाजपासोबत हातमिळवणी केली पाहिजे की एकदा तरी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करून भावाभावांनी मिळून राजकारण केलं पाहिजे? व्यक्त व्हा.